रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केलेला आहे. कसं बघता या, कारण शिवसेनेच्या ह्या दुसऱ्या आमदाराच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये अशा प्रकारची व्हिडिओ जी आहे ती व्हायरल होती. तुम्हाला सांगितलं की सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून पुन्हा सत्ता हा या महायुतीचा खेळ आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे आपल्याला वारंवार पाहायला मिळणारच आहे. आणि ज्या पद्धतीने राज्य लुटण्यासाठी ज्यांना सरकार पाहिजे, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, त्यांना सुद्धा हे सोडत नाही. त्यामुळे सत्ता आणि भ्रष्टाचार हाच या माहितीचा मंत्र आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकार उघडकीस येतात. बिलकुल. आता याच्यावर कायदा सुव्यवस्थेवर जेव्हा चर्चा येणारच आहे तेव्हा त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा पोस्टमॉर्टम आम्ही करू. काल अंबादास बावनकुळेंनी वेगळा मत व्यक्त केलं की भाजप यासाठी आमचं काम त्या गोष्टीवर चालू आहे. भाजपचा अजेंडा आहे वेगळ्या विदर्भाचा, असं बावनकुळे म्हणाले. मला हास्यास्पद आहे. खरं तर फडणवीसांनी सांगितलं की वेगळा विदर्भ होत नाही, तुम्ही लग्नच करणार. आता या सगळ्या गोष्टीला होऊन 14 वर्ष म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष लागतात होतं. तिसऱ्यांदा सरकार यांची आहे आणि तिसऱ्यांदा सरकार येऊन सुद्धा आता वेगळ्या विदर्भात, ज्या विदर्भामधले मुख्यमंत्री असतात, बावनकुळे विदर्भातले असतात, इथं आठवड्याचं अधिवेशन करतात आहे, पूर्ण काळ अधिवेशन करत नाही. यांच्याकडून काय अपेक्षा केल्या पाहिजे? आणि त्याच्यामुळे या थोतांड गोष्टीवर लक्ष करू नका. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, विदर्भाच्या विकासाचे प्रश्न महत्वाचे आहेत. या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी हा अयशस्वी प्रयत्न सरकारच्या वतीनं चालवला. परंतु ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे म्हणाले की शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, तुम्हाला वाटतं की आगामी काळात शिवसेना ही तुटेल? काही होऊ शकतं. फडणवीस येतो मुमकिन, काही होऊ शकतं. ओके.